पेपरच्या बातम्यांनंतर करण आपण बघूयात पुढच्या महत्त्वाच्या बातम्या। याच्यामध्ये देशभरामध्ये माघी गणेशोत्सवाचा उत्साह आज पाहायला मिळतोय। गणपती मंदिरात भाविकांची गर्दी सुद्धा दिसून येते। पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्यात। दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते आणि माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते। आज माघी गणेश जयंती साजरी होती आणि त्यासाठी इथं भक्तांची रीघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। गणेशाचं दर्शन घेण्यासाठी, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्त आपल्याला इथं गर्दी करताना दिसून येत आहे। पुण्यातील दगडूशेठ हलवाईची जी दृश्य आहे तेही आपण बघणार आहोत। त्याचबरोबर मुंबईमधील सिद्धिविनायकाची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। देशभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती मंदिरात भाविकांची आज पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते, रांगा पाहायला मिळतात। गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। भाविकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, एक वेगळी सकाळ आज अनुभवायला मिळते। निश्चितच कारण हा एक वेगळाच उत्साह माघी गणेश चतुर्थीचा आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी दगडूशेठ हलवाई मंदिर पुण्यातून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, तसं तर दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेण्यासाठी दररोजच भाविकांची गर्दी असते, पण आज एक वेगळंच वातावरण या ठिकाणी दिसते। काय चित्र आहे? नक्कीच आज गणेश जयंतीनिमित्त माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की साधारण 4 ते 5 किलोमीटर पंची रांग जी आहे ती लागलेली आहे। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासाठी जी देशभरातली कीर्ती आहे। खरं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। खरं तर आज मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे 3 वाजता ब्रह्मसप्तपदी सूक्त अभिषेक करण्यात आला। त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपलं गायन सेवा आज गणेशाच्या चरणी अर्पण केली आहे। त्याचबरोबर दिवसभर श्रीसूक्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम आज मंदिरामध्ये होणार आहेत। त्याचबरोबर गणेश जयंती निमित्त मंदिर आणि मंदिर परिसरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून जे गणेश भक्त आहेत ते आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर एक वेगळा उत्साह आज दिसून येतोय। जे भाविक इथं आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेता येतील का? नक्कीच काही गणेश भक्त आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। कुठून आलात आज गणेश जयंती? आम्ही पुण्यावरूनच आलेलो आहे, लोहगाव पुणे। आम्ही सकाळी 4 वाजता निघालेलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी। 4 वाजल्यापासून गर्दी चालू आहेच बाप्पाची आणि छान दर्शन झालं। संपूर्ण आरती, अभिषेक खूप मस्त वाटलं आजच्या दिवशी दर्शन करून। क्या नाम है आपका? क्या नाम है? कहाँ से आए? माझं नाव सुगलाल काळे आहे। मी पण लोहगाववरून आलेलो आहे। सकाळी 4 वाजता आम्ही आलो दर्शनासाठी आणि आरतीसाठी। चांगलं दर्शन झालं आणि आरतीला पण किती वेळ तुम्हाला रांगेमध्ये? आम्ही जवळपास 25 मिनिटं आम्ही रांगेत उभं होतो। पाहिले की अनेक जे भक्त आहेत, आपण त्यांच्याशी थेट काय नाव आहे तुझं? निश्चितच। आणि आज किती वाजल्यापासून आलो? आता चला थोडं अर्चना ना कुठून आलीस? कोण येतो? आपण काही इतर भक्त आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर गणपती बाप्पा मोरया बघू शकतो त्या ठिकाणी इतर भक्त आहेत। काय नाव आहे काका? माझं नाव किरण माणिकराव कारंडे। मी तिघीतून आलोय। पहाटे 4 वाजता आलोय। माझं दर्शन झाले। काय मागणी केली? मी दरवर्षी श्रद्धेने येतो। पहाटे घरून निघतो, कधी चुकत नाही। अंगारकी आणि गणेश जयंती काही नक्की असतं। गाठ सध्या बाप्पा ते आशीर्वादाने सर्व काही चाललंय ना, सुखरूप चाललंय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती। निश्चितच तर आपण पाहिलं जे भक्त आहेत, खरं तर 4 ते 5 किलोमीटरची जी रांग आहे, खरं आपण बघू शकतो। अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे चंद्रशेखर। इथं मोठी रांग आपल्याला भाविकांची पाहायला मिळते आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्याही आपण जाणून घेतलेल्या आहेत। यानंतर जाऊयात मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर। इथून आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कारण त्यांच्याकडूनही अधिक माहिती आपण घेऊयात। स्वप्नील, काय सांगाल? सिद्धिविनायक मंदिर जिथं देशभरातून भाविक येत असतात आणि आज तर माघी गणेशोत्सव आहे, आज कसं चित्र दिसतंय?
बरं, नक्कीच आज एकदम भक्तिमय चित्र या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये दिसतंय. मागी गणेशोत्सवाची धूम या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली दिसते. महाराष्ट्रातून देशातून खरं तर सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येत असतात. आज आपण पहाटेपासूनच बघतोय मोठी रांग या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये लागले. खरं तर भक्तिभावे सर्व जे भाविक आहेत ते आलेले आहेत, दर्शन घेत आहेत आणि या दर्शनानंतर ते बाप्पाला मनमोहकपणे आपल्या जे रूप आहे, बाप्पाचं रूप आहे ते साठवून घेत आहेत. आपल्यासोबत काही भाविक सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. नक्की त्यांनी आलेले आहेत. काय सांगाल ताई, तुम्ही सिद्धिविनायकच्या दर्शनाला आला, दर्शन झालं, काय सांग? आज गणपति जयंती है। मैं हर साल गणपति बप्पा का दर्शन करने आती हूँ और आज के दिन बप्पा का दर्शन करके बहुत अच्छा लगता है। बहुत ज़्यादा ही लोग आए हैं, भगवान की कृपा से सब आते हैं और सबको ही आना चाहिए गणपति का दर्शन के लिए। गणेशोत्सवानंतर खरं तर ही गणेश जयंती खूप धूमधाडकाने या ठिकाणी साजरी केली जाते. तुम्ही सुद्धा दर्शनाला सकाळी सकाळी आलात, काय भावनेने? एक श्रद्धेने सद्भावनेने आलेलो आहे इकडे मी. मागे गणेश जयंती सगळी काही लोकांची धार्मिक आस्था असते, त्या आस्थेनुसार आम्ही इकडे दर्शनासाठी आलेलो आहोत. काय सांगाल, तुमच्या काय एकंदरीत भावना? तुम्ही सुद्धा सकाळी सकाळी आलेला आहात, खूप गर्दी या ठिकाणी पाहायला. खूप इथे गणपती बाप्पाकडे येऊन खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं आणि आनंदी होते, म्हणून आम्ही गणपती बाप्पाचं दर्शनाला आलोय. गणपती बाप्पाकडे नक्की काय मागितलं? गणपती बाप्पा न सांगताच इच्छा सगळ्या पूर्ण करून देतो. खरं आपण बघतो गणपती बाप्पा न सांगता सर्व इच्छा पूर्ण करतो, अशा सुद्धा भाविकांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया ऐकून घेतलेल्या आहेत. निश्चितच स्वप्नील, एक उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण या सर्व भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि धन्यवाद तुमचे. तुम्ही या सर्व प्रतिक्रिया आणि इकडचं जे भक्तिमय वातावरण आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. देशभरामध्ये माघी गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय आणि लोकशाही मराठीनं आज सकाळी सकाळी तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन घडवलेलं आहे. माघी गणेशोत्सवासाठी भक्त तसं मंदिरामध्ये जात असतात, दर्शन घेत असतात, पण ज्यांना ते शक्य नाहीये त्यांच्यासाठी लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर आपण ही दृश्य बघू शकताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.